हाय गाईज, हा लसणाचा पाला आहे। हा पाला आम्ही वाळीतच लसण लावून उगवलेला आहे। आज म्हटलं अक्षय करावं म्हणून हा लसणाचा पाला तोडून घेतला आहे। याला थोडंसं शेंड्यांना वाळकपणा आला आहे, हे तोडून घेईन मी आणि नंतर 4-5 पानाने याला स्वच्छ धुवून थोडंसं बारीक बारीक चिरून मिक्सरमध्ये बारीक करून घेईल। हेच बघा, मी याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि याचं असं वाळकपण पण तोडून घेतलेलं। आता थोडं बारीक त्याला चिरते आणि मिक्सरमधून बारीक करते। हे बघा, मिक्सरमधून काढून घेतल्यावर असं हिरवं झालेलं आहे। याच्यात आता आपण तांदळाचं पीठ आणि पीठ घालूया। आता आपण दोन ते अडीच वाट्या घालून झाल्या। अगर अजून लागेल तर मी अजून टाकेल, तसं सांगेल। मीठ घालत आहे स्वादानुसार। आता थोडं पाणी घालून घ्या। तर चमच्याने थोडंसं फिरवून घेऊया, एकजीव करून घ्यायचं त्याला। एकजीव केल्यावर असं वाटतं आहे की थोडं अजून पीठ घालायला पाहिजे। तुम्ही पीठ घालणार इतकं पीठ घेतलेलं आहे आणि परत आता पाणी घालूया। जवळपास मी 1 गडवा पाणी टाकलेलं आहे, पण तरी पण एक मिश्रण घट्ट आहे तर थोडं अजून टाकत आहे। जसं डोसाचा बेटर असतो ना, तसं त्या बेटर बनवायचं त्याला, जास्त पतलं जास्त घट्ट। अजून थोडं पाणी लागत आहे याच्यात। मिश्रण आता रेडी झालं आहे। एक 10 मिनिट त्याला थोडंसं रेस्ट व्हायला ठेवून घेते। त्या मी 10 मिनटं झालेलं आहे, रेस्ट ठेवलेलं आहे। तावावर तर तापत ठेवलेलं आहे, हलकसं तेल घातलेलं आहे। आता अक्षय करूया आपण। वाटीने घालत आहे मी आता। आता याला एक साईड कडक होईपर्यंत त्याला शिजू द्यायचं, जेणेकरून तो आपोआपच निघून जाईल। हा आता थोडंसं झालं आहे। याच्यावर आता आपण थोडं तेल घालूया, जेणेकरून पलटवल्यावर त्याला म्हणून नाही। आता झालं आहे, आता मी याला काढून घेते। आता जरा याला असं शेकत आहे। आता हा झाला आहे, याला आपण आता काढून घेऊया। हा बघा, झाला आहे। टोमॅटो सॉससोबत या कसल्याही चटणीसोबत वगैरे तुम्ही खाऊ शकता याला। या सगळेजण खाऊन घ्या। कशी वाटली ही रेसिपी सांगा नक्की कमेंट करून।